हाय गाईज, नमस्कार. माझ्या व्हिडिओत तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आज सुद्धा मी तुमच्यासाठी मस्त बनवणारी रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे वडे. म्हणजे आपण बटाटे वडे. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे. मुलं बोलले की मम्मी काहीतरी चटपटी काहीतरी खायला बनवतं. मला वडापाव सुचला. मी पाव सकाळीच घेऊन ठेवले होते. आमच्या इथे पावाला सकाळी येते, तो सकाळीच घेतले होते मी. म्हणजे वड्यांचा विचार माझा सकाळीच डोक्यात होता. म्हटलं आज पाऊस सकाळपासून पडतो आहे. डेली म्हणजे कसं कधी पडतो कधी नाही पडत, म्हणजे असं मध्ये मध्ये. आज सकाळपासून पडतो आहे पाऊस, त्यामुळे वातावरण जरा थंड आहे. तर म्हटलं मस्त वडे काढूया. त्यासाठी आज मी रेसिपीसाठी मी वडे बनवण्याचं ठरवलं. कारण मी वडे कसे बनवणार आहे, बटाटे वडे, त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा. तर गाईज, आता आपण डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. म्हणजे पहिले आपण भाजी करण्याच्या अगोदर बॅटर बनवून घेऊ वड्यांसाठी. आता पण हे चण्याचं पीठ घेतलं, मी अंदाचं घेतलं आहे, त्याचं काही प्रमाण नाही आहे. आणि 2 चमचे मी तांदूळचं पीठ टाकते. हे टाकायचं कारण की वडे मस्त कुरकुरीत होतील म्हणून. ते तुम्हाला नसेल आवडत म्हणजे तुम्ही ऑप्शनमध्ये स्किप करू शकता. चवीनुसार मीठ टाकूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओवा घेतला आहे मी, तो आपल्याला 1 चमचा तो आपल्या हाताने चोळून टाकायचा आहे. याने पण टेस्ट मस्त येते वड्यांना. हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता नसेल पाहिजे तर तुम्हाला, पण मी टाकते. आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं. पहिले मिक्स करून घेऊ. बॅटर घट्टच पाहिजे आपल्याला, म्हणजे मिडियम, जास्त पातळ पण नाही. मी तुम्हाला दाखवते. अजून पाणी लागेल. टाकते अजून. तुम्हाला वडे जास्त काढायचे तर तांदळाचं पीठ जास्त घेऊ शकतात. मी थोडेच काढणार आहे, त्याच्यामुळे तांदळाचं पीठ थोडं घेतलं आहे. आणि तांदळाचं पीठ ते काय आपल्या मनावर आहे, 1-2 चमचे टाकू शकतो. ते फक्त कुरकुरीत होण्यासाठी टाकलं आहे मी. तर गाईज, आपलं बॅटर तयार आहे. हे बघा, सेम असंच पाहिजे. हे बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. आता आपण भाजीकडे वळूया. हे आपण साईडला झाकून ठेवू. तर गाईज, आपण भाजी करून घेऊ आपण वड्यांसाठी. गॅस पेटवला कमी ठेवते आणि तोपर्यंत आपण बटाटे बारीक चिरून घेऊ. काही लोक भाजी करून घेतात, जशी आपण बटाट्याची पिवळी भाजी बनवतो खाण्याची, तशी बनवून घेतात. तुम्ही त्या पद्धतीने नाही बनवणार आहे, तुम्हाला दाखवते मी. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तुमच्यावर तुम्ही भाजी जरी बनवून घेतली तरी काही हरकत नाही आहे. किंवा बटाटा हाताने मॅश केला तरी चालेल. मी कापून घेते. पावसाळ्यामध्ये म्हणजे असं समोसा, वडापाव, भजी खायची मजा ती वेगळीच असते. मी पण असंच पाऊस पडत असल्यावर अशाच बनवून रेसिपी करतात का मला सांगा कमेंट करून. बटाटा बारीक करून झाले आपला. आता आपण गॅस पेटवून आपली फ्राय करून टाकलं आहे.
आपण तेल टाकायचं. तेल पण 1 चमचा टाकायचं, जास्त टाकायचं म्हणजे. गॅस थोडा फुल कर तेल तापवायला. आणि हे हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला बारीक. म्हणजे याने काय होतं की वडा खाताना, जेव्हा वडापावमध्ये आपण वडापाव खातो तेव्हा दाताखाली मिरची येणार नाही, म्हणून मी ते बारीक करून घेतलं. थोडी मोहरी टाकते. थोडा जिरा, 6-7 कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर हा हिरवी मिरचीचा ठेचा. मस्त फ्राय करून घेऊ. आणि थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकते. माझ्याकडे होती अवेलेबल, नाही तर मी अद्रक आणि लसूण हिरवी मिरची ठेच्यामध्ये टाकली असते. पेस्ट होती म्हणून थोडीच टाकते, जास्त नाही. आणि अर्धा चमचा हळद. करायचं बघा. तर त्याच्यामध्ये मी सगळं जिरा, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची ठेचा सगळं टाकलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे. तर काय काय जण भाजी कशी करतो आपण, म्हणजे हे झालं गॅस चालूच ठेवून भाजी बटाटा टाकून मग पूर्ण मिक्स करतात. आपण तसं नाही करणार आहे. तर बटाटा मी कापला आहे, पण तरी पुन्हा एकदा हाताने हे करून घेते. आता आपलं हे झालेलंच आहे. हे बघा, मी गॅस बंद करते. आणि हा जो बटाटा आहे हा मॅश करून हाताने टाकते त्याच्यामध्ये. हे बघा, आणि तो असंच आपण मिक्स करून घ्यायचा, म्हणजे गॅस आपण बंद करू. तर आता आपण हे मिक्स करून घेऊ. पूर्ण मी कोथिंबीर नाही टाकली आहे, माझ्या मुलांना कोथिंबीर आवडत नाही, म्हणून तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही टाकू शकता. आणि अजून एक गोष्ट राहिली, मीठ टाकलं नाही आहे मी. मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं. अशा पद्धतीने बटाटे वडे करून बघा, खूप छान बटाटे वडे होतात. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच, मला सांगायची गरज नाही आहे. चमच्याने पुन्हा एकदा मॅश करतो. आणि बॅटर तर आपण मग असेच मुलाला ठेवलं आहे, 5 मिनिटं झाले असते. तर आपली भाजी तयार आहे. आता आपण वडे करायला घेऊ. आता आपण वडे करायला घेऊया. तुम्ही कढई ठेवलेली असते तर ते तेल टाकते. गॅस फुल ठेवते, म्हणजे तोपर्यंत आपण वडे तयार करून घेऊ. तुम्हाला जसं छोटा पाहिजे मोठा पाहिजे तसं बनवा. मी एवढंच बनवते.
तर गाईज माझ्या रेसिपी फक्त बघू नका, तुम्ही घरी ट्राय करा. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते. वडे सगळे करून घेऊ. पण आपलं तेल पण टाकते म्हणजे पटापट वडे निघते. मी तुम्हाला बोलले बघा, मी गॅस बंद करून जी बटाटे टाकले, याने काय होतं, कढई पण जास्त गरम राहत नाही आणि पटकन आपल्याला असे वडे पण बनवता येतात. नाही तर मग भाजी बनवली का ती थंड व्हायची वाट बघावी लागते आपल्याला म्हणून. घालायचे आपण तेल पण टाकते तिकडे. तुम्हाला बारीक वडे धरायचे, छोटे धरू शकता, मोठे मोठे धरले. तुम्हाला जर वाटलं तर हा कढीपत्ता तुम्ही काढू शकता, जेणेकरून कसं खाताना दाताखाली येणार नाही. आणि ऑलरेडी तो तेलात फ्राय झाला आहे, त्याचा जो जी टेस्ट असते ती आपल्याला भाजी लागलेली आहे, त्यामुळे तो तुम्ही काढू शकता, असं काही नाही आहे. म्हणजे तो तेलामध्ये तळला गेला आहे, फ्राय झाला आहे. आणि मेन दुसरी गोष्ट की जास्त तेल नाही टाकायचं आहे. तर गाईज हे बघा, आपले वडे तयार आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊ. तर आपले वडे तयार झाले, तुम्हाला सांगितलं मी. आता हे आपलं बॅटर म्हणजे मी झाकून ठेवलं होतं, हे बघा. एकदम मापात झालं जसं पाहिजे तसं, आणि असंच पाहिजे बाकी आपल्याला. आणि जो ओवा टाकलाय तो का टाकलाय, कारण की कसं आहे, तेलकट येते आणि म्हणजे त्याने ते घालून तसं गॅस होऊ नये किंवा पचायला सोपं जाईल म्हणून तुम्ही ओवा टाकलाय. तुम्हाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता आपण माझं तेल पण टाकलंय, हे बघा. मी गॅस कमी करते, फुल गॅस ठेवतो. आता आपण वडे काढून घेऊ. गॅस कमी ठेवला आहे मी. गॅस कडेत बसत नाही, मी तीनच टाकते. तेल तापल्यामुळे पटकन वडा तळला गेला आहे. आता कमी केलं आहे मी, ते चांगलं फ्राय करून घेऊ. दोन्ही साईडने चांगले भाजून घेऊ. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर खायचा सोडा टाकायचा असेल जेणेकरून ते फुलतील चांगले, तर टाकू शकता. पण मी नाही टाकलाय. गॅस थोडा मिडियम करते. याच्यासोबत मस्त तळलेली हिरवी मिरची किंवा ठेचा वगैरे खूप छान लागतो. तर आपण बाहेर वडापाव खात होतो, शक्यतो पातळ अशी तिखट असते ही चटणी किंवा तळलेल्या मिरच्या ह्यात जास्त असतात. आपले वडे झाले, मी काढून घेते. हे बघा किती मस्त दिसत आहे.
त्याचप्रमाणे पुढचे टाकून घेऊ. गॅस कमी करते म्हणजे जाणार नाही. आता गॅस फुल करते. चांगली एक साईड भाजून घेऊ. ते सोडा खायचा सोडा टाकला किंवा इनो वगैरे टाकला तर त्याने कसं बटाटा वडा फुलतो असं. म्हणजे मोजून 9 वडे झालेत. मी बटाटे थोडेसे कट टाकले होते, जास्त नव्हते. माझ्या पोरांचं कसं आहे, जर हे जास्त मी बनवलं तर हेच खात संध्याकाळी जेवत नाहीत, म्हणून मी थोडेच बनवले जेणेकरून संध्याकाळी जेवतील तरी. काही लोक कमेंट करतात, ताई तुमची रेसिपी मला आवडली, खूप छान, आम्ही नक्की ट्राय करू. म्हणजे खूप छान वाटतं असं कमेंट केल्यावर कोणी की त्यांना माझी रेसिपी आवडली म्हणून ते हे ट्राय करतील. तर तुम्ही पण असेच कमेंट करत जा प्लीज. आपला वडा झाला आहे, मी काढून घेतो. तर याच पद्धतीने पुढचे वडे आपण काढून घेऊ. बघा आपले वडे तयार आहेत, किती मस्त झाले. आणि जर खाली टाकलं तर अजून कदाचित फुलले असते, पण मला तरी असं वाटतं की नको टाकायला. हे बघा छान दिसत आहे. आता आपण याला मस्तपैकी सजवूया. हे बघा मी हिरवी मिरची पण तळली आहे मस्त. माझ्याकडे अशाच बारीक होत्या म्हणून मी असंच चाललं आहे मस्तपैकी. जसं आपण हॉटेलमध्ये गेलो, आपण एक ऑर्डर दिल्यावर कसं असतं तसंच सेम वाटतं आहे. हे बघा वाटतं की नाही आपला वडापाव. तुम्हाला माझं ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. तर गाईज तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझी व्हिडिओ बघू नका, लाईकसुद्धा करा. तुम्ही ट्राय करा, तुम्हालाही जमली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगत जा. तर माझी व्हिडिओ बघून लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.